मोहन भागवत बसले होते आणि बोलणारा जेवढा चुकीचा आहे तेवढा बोलायला लावणारे त्याहीपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे जे नावं घेतले, फडणवीस असतील, गडकरी असतील, मोहन भागवत असतील आणि या धीरेंद्र असेल, हे ज्या वेळेला पुण्यात येतील त्या वेळेला तुमचा आमचा शिवप्रेमीचा रोज त्यांच्या समोर आपण दाखवल्याशिवाय राहणार नाही. तीव्रपणे या पद्धतीचा निरोप त्यांच्या कानापर्यंत जाईल एवढं आपण आपलं आंदोलन तीव्र करायचं. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एकच घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 जय. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर उधळली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान त्या ठिकाणी त्यांनी गहाण ठेवला. अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य बागेश्वर सारख्या हरामखोर भोंदू महाराजांनी त्या ठिकाणी केलं. मला सांगायला या ठिकाणी खरंच अतिशय दुःख होतंय, परंतु सातत्यानं भारतीय काल नागपूरमध्ये एका सामाजिक कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तथा ज्या RSSनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा विडाच उचललेला आहे, ज्यांनी बहुजन समाजाची चळवळ या ठिकाणी संपवण्याचा विडाच घेतलेला आहे, त्या RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये एक ढोंगी बाबा, एक भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी त्याच्या स्वतःच्या आकड्याची मुक्ताफळं काल उधळली आपण पाहिली. अपमान करणारा धीरेंद्र शास्त्रीच्या बाजूला शास्त्रीचं करायचं काय, या शास्त्रीचं करायचं काय, शिवरायांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, माफी मागा, माफी मागा,